महिलांना आम्हाला 50% आरक्षण पाहिजे, बरोबरीने अधिकार पाहिजे असं म्हणून काही होणार नाही। हे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जेव्हा जिल्हा परिषदच्या निवडणुकांसाठी महिलांना 50% आरक्षण आहे, पण आरक्षण सोडतीच्या वेळेला सभागृहामध्ये तुम्हाला एकही महिला उपस्थित दिसणार नाही। अध्यक्ष राहिलेल्या, सदस्य राहिलेल्या महिला देखील इथे उपस्थित नव्हत्या। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये निवडून येणाऱ्या महिलांचे कामकाज त्यांचे पती पाहतात। महिलांचे काम केवळ सह्या देण्यापुरताच मर्यादित असते। अपवाद असतील, पण असं का आहे? महिला कदाचित सध्या दिवाळीच्या कामकाजामध्ये व्यस्त असतील, किंवा त्यांना टीव्हीवरील मालिकांनी गुंतून ठेवले असेल, किंवा त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचलीच नाही। महाराष्ट्राच्या विधानसभेत केवळ 8% महिलांचे प्रतिनिधित्व आहे। देशाच्या लोकसभेत केवळ 13%। सध्या महाराष्ट्राला आणि देशाला स्वतःच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या आणि तितक्याच निष्ठेने कर्तव्याचे पालन करणाऱ्या महिलांचे राजकारणात गरज आहे। केवळ संधी न मिळाल्यामुळे महिलांचे प्रतिनिधित्व कमी आहे असं म्हणून चालणार नाही। संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये 50% आरक्षण असूनही महिलांनी हजेरी लावली नाही। यामागे नेमकी चुकी कुणाची? महिलांची, ज्या स्वतः जागरूक नाहीत, प्रशासनाची, ज्यांनी महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवलीच नाही, की मग त्या पुरुषांची, ज्यांनी इच्छुक उमेदवार पत्नीऐवजी स्वतः हजेरी लावली?